टायगर असलेल्या एकनाथ शिंदेंना भाजपने मांजर केलं का? म्हणजे भाजपने एकनाथ शिंदेंना पूर्णपणे दाबलं का? नेमकं असं काय घडलं? तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम सांगितली जाते. इथे काहीही अचानक घडत नाही. प्रत्येक हालचालीमागे प्लॅन असतो, टायमिंग असतं आणि त्यामागे मोठं राजकारण असतं. आणि सध्या असाच एक प्लॅन चर्चेत आहे. ऑपरेशन टायगर. काही आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते, "मी डॉक्टर नाही, पण मी मोठं ऑपरेशन केलं आहे." तेव्हा सगळ्यांना वाटलं ते 2022च्या बंडाबद्दल बोलत आहेत. पण काही दिवसांनी पुन्हा ऑपरेशन हा शब्द राजकारणात फिरू लागला. ऑपरेशन टायगर म्हणून. यानंतर अचानक एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि शिंदे यांची भेट बराच वेळ चालल्याच्या बातम्या आल्या. यानंतर शिंदेंनी आपल्या खासदारांची बैठक घेतली आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. या सगळ्या भेटींमुळे राजकीय चर्चांना अचानक वेग आला. याच दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यानंतर आणखी मोठी चर्चा सुरू झाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही खासदार देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत. जर ठाकरे गटातून काही खासदार आले असते आणि शरद पवार गटातून काही खासदार आले असते तर लोकसभेत शिंदेंच्या खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती. आणि जर हा आकडा 18 ते 19 पर्यंत गेला असता तर एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा घटक पक्ष शिंदेंचा झाला असता. यामुळे दिल्लीत शिंदेंची ताकद वाढली असती. केंद्रीय मंत्रिमंडळात जास्त मंत्रिपदे मिळाली असती आणि राज्यातही शिंदेंची बार्गेनिंग पॉवर खूप वाढली असती. पण अचानक बातमी आली, ऑपरेशन टायगर थांबलं. आणि इथेच राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोर आली. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेच या ऑपरेशनला ब्रेक लावला. कारण जर शिंदेंचे खासदार खूप वाढले असते तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांची राजकीय स्पेस कमी झाली असती आणि दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासमोर शिंदे मोठे मित्रपक्ष नेते म्हणून उभे राहिले असते. म्हणजे भविष्यात जागा वाटप, मंत्रिपदे, निधी आणि सत्तेच्या वाटाघाटींमध्ये शिंदे खूप मजबूत झाले असते. राजकारणात एक नियम असतो. मित्रपक्ष हवा असतो, पण तो खूप शक्तिशाली झालेला चालत नाही. म्हणून काही राजकीय जाणकार असं सांगतात की ऑपरेशन टायगर थांबवण्यामागे 3 मोठी कारणं होती. पहिलं, शिंदेंची वाढणारी ताकद रोखणं. दुसरं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची स्पेस कायम ठेवणं. तिसरं, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट पूर्णपणे कमकुवत होऊ नयेत. म्हणजे या एका निर्णयामुळे शिंदेंची ताकद खूप वाढली नाही. अजित पवारांची स्पेस वाचली, ठाकरे आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला नाही आणि महाराष्ट्रातलं राजकारण संतुलनात राहिलं. म्हणूनच काही लोक असं म्हणतात, ऑपरेशन टायगर फेल झालं नाही, ते थांबवलं गेलं. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, ऑपरेशन टायगर कायमचं थांबलं आहे का, की योग्य वेळेची वाट पाहत आहे? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम खरी ठरते, गेम कधी संपत नाही. फक्त खेळाडू चाल बदलतात आणि त्यामुळेच टायगर अजूनही जंगलात आहे, फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय.